नुकतीच 2025 ची पोलीस भरतीची परीक्षा झाली. काही विद्यार्थ्यांना यश आलं, काही विद्यार्थ्यांना अपयश आलं किंवा काही विद्यार्थ्यांना यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. राईट. मग आता जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये, त्यांना अपयश आलेलं आहे किंवा काही असे विद्यार्थी आहे की जे नव्याने सुरुवात करता आहे. मग त्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरणाचं स्वरूप काय आहे आणि मराठी व्याकरणासाठी काय स्ट्रॅटर्जी लागते, अभ्यास कसा करायचा आणि मराठीमध्ये 25 पैकी 25 गुण हे कसे मिळवायचे, ह्या बाबतीत हे लेक्चर असणार आहे. आता मग ह्या लेक्चरचे मी तुम्हाला मेन जे दोन मुद्दे आहे ते आत्ताच क्लिअर करून देतो. म्हणजे मी डिस्कशन हे कशावर करणार आहे, मी डिस्कशन करणार आहे की आपल्याला मार्क मिळवायचे कसे 25 पैकी 25. पहिला हा एक पॉइंट. त्याच्यानंतर ह्या पूर्ण परीक्षेमध्ये कोणते कोणते घटक विचारले जातात. आज जर आपण बघितलं ना, टीसीएसची एक्झाम असो किंवा पोलीस भरतीची एक्झाम असो, ह्या एक्झाम मध्ये मराठीमध्ये वेगवेगळे म्हणजे मराठी व्याकरण विचारलं जातं, पण कमी अधिक स्वरूपात विचारलं जातं. राईट. मग आता हे टीसीएस ची जर आपण एक्झाम जर बघितलं ना, तर टीसीएसच्या एक्झाम मध्ये प्रश्न हे टॉपिक हे कमी आहे. पण आपण जर पोलीस भरतीकडे जातोय तर पोलीस भरतीमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण विचारलं जातं, संपूर्ण मराठी व्याकरण आहे. मग राईट. मग आता थोडक्यात जर जर तुम्ही पोलीस भरतीची बॅच करताय, खास करून मराठी व्याकरणाची, मग ऑटोमॅटिकली तुमचं टीसीएस ची एक्झाम असो, वनरक्षक जी वनरक्षक एक्झाम आहे, दारूबंदीची एक्झाम आहे, ते सगळंच्या सगळं मराठी काय होत आहे, कव्हर होत आहे. म्हणजे आपल्यासाठी पोलीस भरती ही जी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण व्याकरण विचारलं जातं, त्यामध्ये जर आपण ते कम्प्लीट करतोय तर ऑटोमॅटिकली तुमचे सगळेच्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहे त्या सगळ्या कम्प्लीट होत आहे. राईट. मग आता आपला जो मेन मुद्दा आहे की मराठी व्याकरणामध्ये 25, आता प्रत्येक प्रश्न म्हणजे जर आपण बघितलं परीक्षेमध्ये 25 ते 30 मार्क असतात. पण मराठीच्या मध्ये पोलीस भरतीमध्ये हे रेग्युलरली 25 विचारले जातात. कधी कधी ह्या मार्कांमध्ये काय होतं, कमी अधिक प्रमाणात होतं, कधी कधी 20 पण होतं, कधी कधी 10 पण होतं. पण कॉमनली आतापर्यंत जेवढे पण पोलीस भरतीचे पेपर झाले तर त्याच्यामध्ये 25 मार्क हे मराठीला विचारले जातात. मग आता ह्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे, तर संपूर्ण नियोजन बघणार आहे. संपूर्ण नियोजन की मराठी व्याकरणामध्ये कोणते टॉपिक येतात सर, त्या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यानंतर मग तो जो अभ्यास आहे तो कुठून करायचा, ओके, प्रश्न कसे असतात, ही सगळी माहिती आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. आता हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण अगोदर आपली जी जे हे आहे आपली म्हणजे प्रमुख घटक कोणते कोणते विचारले जाणार आहे, मी इथे तुम्हाला तर आयडिया येऊन गेलेली असेल. पोलीस भरती 2026 आणि 27 मराठी. मग पोलीस भरती परीक्षेत येणारे प्रमुख घटकांची यादी, कोणते कोणते घटक असतात, कसे विचारले जातात, प्रश्न कसे येतात, हे सगळंच्या सगळं आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत या लेक्चरच्या माध्यमातून. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपली आत्ताच स्वप्न खाकी जी बॅच आहे आपली 2.0, ही आपण नुकतीच आता लॉन्च करतो आहे. ही बॅच 1 मे पासून स्टार्ट होते आहे. आपली ही बॅच आतापर्यंत 6,000 प्लस सिलेक्शन देणारी ही आपली अकॅडमी राहिलेली आहे. आणि पीएसआय ला म्हणजे पीएसआय मार्गदर्शक असणारी एकमेव ही पोलीस भरती आपली बॅच आहे. आता या बॅचचे वैशिष्ट्य काय आहे पहिले आपण ते समजून घेऊ. या बॅच मध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व लेक्चर्स हे कसे असणार आहे, लेक्चर्स लाईव्ह असणार आहे, हा एक मुद्दा. त्याच्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज. त्याच्यानंतर आम्ही फक्त तुम्हाला शिकवणार नाही आहे, आम्ही तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहे की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्याच्यानंतर सराव टेस्ट असणार आहे आणि प्रश्न विश्लेषण असणार आहे आपल्या स्वप्न खाकी बॅच मध्ये. आणि ही जी बॅच असणार आहे ही बॅच संपूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स या पद्धतीची असणार आहे. मग याच्यामध्ये ही जी आपण ऑफर फी जी आहे याची 2,000 रुपये फी आहे. पण सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी याची जी फी आपण केवळ आणि केवळ किती ठेवलेली आहे, 500 रुपये ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी स्वप्न खाकी बॅच आहे ज्याच्यामध्ये मी आज तुम्हाला जे मराठीचे 25 पैकी 25 विश्लेषण तर करणारच आहे, पण हे विश्लेषणच्या झाल्यानंतर म्हणजे ही जी बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला पूर्णपणे जे सिलेबस आहे मराठीचं बेसिक टू ऍडव्हान्स या पद्धतीने पूर्णपणे डिकोड केलं जाणार आहे, विश्लेषण केलं जाणार आहे. ठीक आहे. हे झालं आपल्या बॅचच्या संदर्भात. मग आता आपण मेन विषयाकडे वळू. मेन विषय काय आहे आपला, की सर जे प्रमुख घटकांची जी यादी आहे ते काय काय विचारलं जातं आणि कसं विचारलं जातं. हे पहा, महाराष्ट्रातले बरेचसे पोरं पोलीस भरतीचा अभ्यास करतात, पण महाराष्ट्रातले सगळेच विद्यार्थी पास होत नाही.
मग ते पास होण्यासाठी एक विशिष्ट आपल्याला स्ट्रॅटर्जी लागत असते, एक प्रॉपर प्लॅन पाहिजे असता, आणि त्या प्लॅन नुसार जर ज्यावेळेस आपण त्याची अंमलबजावणी करतो त्यावेळेस आपल्याला यश मिळतं. आता मी तुम्हाला क्लिअर सांगतो, मी यश हे कधी मिळतं एकदम सिंपल भाषेत सांगायचं तर, ज्यावेळेस तुम्ही एखादा घटक वाचताय, एखादा घटक करताय आणि तो घटक झाल्यानंतर लगेच क्वेश्चन पेपरकडे जाताय तुम्ही, तर त्यावेळेस यश मिळवण्याचे जे चान्सेस असतात ते खूप जास्त असतात. म्हणजे कसं, मी कायम लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना कायम सांगत असतो, तुम्ही एक प्रॉपरली कुठला तरी एक घटक करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मराठीचं तुम्ही वर्णमाला करताय, संधी करताय, किंवा कोणताही टॉपिक करताय, तो टॉपिक करत असताना तो टॉपिक वाचून झाल्यानंतर मग त्या घटकावर आतापर्यंत पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये काय प्रश्न आलेले ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. म्हणजे कसं, मग त्यावेळेस जो आपला अभ्यास आहे ना तो प्रॉपर होतो. मग आता हे कसं करायचं आणि काय करायचं, कोणत्या पुस्तकाचा कसा यूज करायचा, हे सुद्धा मी या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, मग आता आपण पुढे जाऊ, आपण बघू की कोणते कोणते प्रमुख घटक आहे, कसे विचारले जातात परीक्षेला, हे सगळं व्यवस्थितरित्या आपल्याला डिकोड करायचं आहे. बघा, लक्ष द्या. पोलीस भरती 2026 आणि 27 मराठी अभ्यासक्रम, मराठी अभ्यासक्रम. आता हे जे मराठी व्याकरण जे आहे ना, आपलं मराठी व्याकरण हे दोन भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. कसं दोन भागामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर आता इथे इथे क्लिअर करतो मराठी व्याकरण, आणि साधारणतः आपल्याला किती मार्काला विचारलं जात आहे, तर 25 मार्काला. आता दोन भागात कोणते दोन भाग आहे, ओके, मराठी व्याकरणचे दोन भाग नेमके कोणते आहे, जे दोन भागामध्ये ते विभागलं गेलेलं आहे. एक व्याकरणच्या स्वरूपात विभागलं गेलेलं आहे, व्याकरणच्या स्वरूपात, आणि एक शब्दसंग्रहच्या स्वरूपात विभागलं गेलेलं आहे, शब्दसंग्रह. बरेच विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतो, बरेच विद्यार्थी जे स्टडी करतात ते काय करतात माहिती का, फक्त व्याकरणावर भर देतात. आता याच्या मराठी व्याकरण जो म्हणजे अभ्यासाचा तर भाग आहे, पण काही भाग हा पाठांतराचा पण आहे, हे पण लक्षात असू द्या. मग पाठांतराचा भाग कोणता येतो सर, पाठांतराचा भाग हा शब्दसंग्रह येतो. आता तुमचे जर शब्दसंग्रह व्यवस्थित असेल, म्हणजे शब्दसंग्रह म्हणजे काय एक्झॅक्टली, व्होकॅब्युलरी म्हणतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, संस्कृत शब्द, या सगळ्यांचा समावेश हा कशामध्ये होत असतो, तर शब्दसंग्रहमध्ये होत असतो. मग आता या शब्दसंग्रहाचा वापर खूप आहे, खूप आहे, अति आहे वापर. म्हणजे जर म्हणजे काही व्याकरणाचे टॉपिक समजण्यासाठी तुमचे काही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे पाठ असायला पाहिजे. मग ते कसे पाठ असायला हवे, मी ते सगळं डिकोड करणार आहे. मी काही प्रश्नही सांगणार आहे तुम्हाला की कसे पॅटर्न कसा येतोय परीक्षेला. म्हणजे इथे तर क्लिअर करून घ्या, जो पोलीस भरतीला जो अभ्यासक्रम आहे तो विभागला गेलेला आहे एक व्याकरणामध्ये आणि एक शब्दसंग्रहामध्ये. ठीक आहे, मग आता आपण काय करू, या प्राथमिक स्तरावर आपण पहिले डिस्कस करून घेऊ शब्दसंग्रह विषयी, की नेमकं शब्दसंग्रह काय असतो, काय विचारलं जातं परीक्षेला. ठीक आहे, मग आता आपण बघू. मी आता स्टार्टिंगच कशाने केलेली आहे, शब्दसंग्रहावर केलेली आहे. आता कॉमनली जर आपण नीट बघितलं ना, तर 25 मार्काला काय आहे, मराठी व्याकरण आहे. कधी कधी आता कधी कधी या मार्कांमध्ये चढ उतार होऊन जातो कधी कधी. म्हणजे फॉर एक्झाम्पल 15 मार्काला व्याकरण विचारलं जाऊ शकतंय, आणि जे उरलेले जे काही 10 मार्क आहे वगैरे, बरोबर, 10 मार्काला काय येऊ शकते, शब्दसंग्रह येऊ शकतो. म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी याच्यामध्ये ठरलेलं नाहीये ते, जे मार्क्स आहे ते कसे पण येऊ शकतात. पण मोस्ट ऑफ दी मराठी व्याकरण जास्त असतं, त्या तुलनेने शब्दसंग्रह 10 किंवा 12 मार्कांमध्ये ते डिवाइडलं जाऊ शकतं, म्हणजे डिवाइड होऊ शकतं. राईट, मग ठीक आहे, मग आता आपल्याला तेच डिस्कस करायचंय. म्हणजे आपण एक ढोबळ मानाने घेऊन चालू की याला पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये साधारणतः 15 मार्काला विचारलं जातं, समजा सॉरी 10 मार्काला विचारलं जातं, आपण असं गृहीत धरून घेऊ 10 मार्क आहे शब्दसंग्रहाला. ओके, मग आता ठीक आहे 10 मार्क आहे, मग हे विभागले कसे गेलेले आपण ते समजून घेऊ. राईट, बघा आता जो प्राथमिक इथे जे दिसतंय, मी तुम्हाला हे जे सांगतोय की हे 100% येतात, 100% परीक्षेला हे कव्हर केलेलं आहे. मग काय येतं, समानार्थी शब्द, समानार्थी शब्द काय हे पाठच असायला हवे. आपल्या महाराष्ट्र पब्लिकेशनच्या ज्या मराठीच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये आपण पूर्णचे पूर्ण समानार्थी शब्द घेतलेले. तेवढे जरी तुम्ही व्यवस्थित करताय आपल्या क्लास नोट्सच्या मधून, तुमचे पूर्णपणे समानार्थी शब्द पाठ होतात.
आता कॉमनली एक 60, आतापर्यंत जेवढ्या क्वेश्चन पेपर बघितल्या मी, 60 ते 70 कॉमन आहे समानार्थी शब्द. मग समानार्थी शब्द जे आहे मग कोणते कोणते आहे ते अनल विचारलं जातं, अमृत विचारलं गेलेलं आहे. आता जी नुकतीच एक्झाम झाली त्याच्यामध्ये शाखामृग म्हणून विचारलं गेलं होतं. शाखामृग कोणाला म्हणतात, तर माकडला शाखामृग म्हणतात. तो एक समानार्थी विचारला गेला होता, बरेच एक्झाम मध्ये आपण बघितलं. मग समानार्थी शब्द हे तुम्हाला याची गरज कुठे आहे, तर समानार्थी शब्दाची गरज तुम्हाला आहे ना एक्झॅक्टली. आता बघा, श्लेष अलंकार आहे, तो मराठी व्याकरणाचा टॉपिक आहे. त्या श्लेष अलंकारामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द पाठ असणे आवश्यक आहे. म्हणजे पाणी, जल, अंबू, पय, उदक, जीवन, सलील, वारी, नीर, तोय. मग जीवन हा शब्द दोन अर्थांनी आहे, एक पाणी अर्थांनी आणि एक जगण्याची शक्ती या अर्थाने. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं हे आहे, जर तुमची समानार्थी पाठ असेल तर याचं कनेक्शन तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पण दिसणार आहे. त्याच्यानंतर समानार्थी झालाय, राईट. नंतर विरुद्धार्थी शब्द, हे सगळ्यांचं पाठ होतं, हे इझिली पाठ होतं. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की नेमकं कसे विचारले जातात प्रश्न, हे लगेच साधारणतः आपण जर व्यवस्थितरित्या घेऊन बसलो आपण तर हे सगळं क्लिअर होतं. आता मी हे पण तुम्हाला क्लिअर करणार आहे की कोणत्या विषयाला कसा वेळ द्यायचा आहे, म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास एक्झॅक्टली कसा करायचा आहे. मग आता ठीक आहे, विरुद्धार्थी शब्द झालाय आपलं. मग शब्द समूहाबद्दल एक शब्द, ज्याला इंग्लिशमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात. म्हणजे कसं बघा, आपण ते म्हणतो ना की बा दोन 3 रस्ते मिळण्याची जागा, 4 रस्ते मिळण्याची जागा, आणि ते काय मग चौक, आपण त्याला चव्हाटा म्हणतो, तिठा म्हणतो. हे सगळे कशामध्ये जातात, शब्द समूहाबद्दल एक शब्दामध्ये. अलंकारिक शब्द कधी कधी येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल चरपट पंजरी, अकलेचा खंदक, हे सगळे जे काही प्रश्न आहे हे कशामध्ये जातात, अलंकारिक शब्दामध्ये. आता सध्या संस्कृत शब्दावर येत नव्हतं, म्हणजे कधी कधी दिसून येतो शब्द, एखादा संस्कृत शब्द टाकला जातो आणि त्या शब्दाचा आपल्याला काय करावा लागतो, मराठीमध्ये अर्थ काढावा लागतो. ठीक आहे. मग वाक्यप्रचार पण आहे, काय आहे वाक्यप्रचार, राईट. आता हे जे म्हणी दिसतंय तुम्हाला, राईट, म्हणीमध्ये तर आहे ना आपण पॅटर्न समजून घेऊ बरं का, की म्हणींचा पॅटर्न काय आहे, एक्झॅक्टली पॅटर्न काय आहे म्हणीचा. म्हणीचा जर आपण पॅटर्न बघितला ना तर 4 पॅटर्न आहे. किती पॅटर्न आहे, 4 पॅटर्न. पोलीस भरतीला, हा पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये 4 पॅटर्न दिसून येतात आपल्याला. पहिला पॅटर्न काय आहे, तुम्हाला एक म्हणीचा काय विचारला जातो, अर्थ विचारला जातो. एक सिंपल एक म्हण टाकली जाईल आणि त्या म्हणीचा तुम्हाला काय घ्यावा लागणार आहे, अर्थ घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर एखाद्या म्हणला तुम्हाला समानार्थी म्हण शोधायला लावू शकताय. आहे प्रश्न आहे, पोलीस भरतीचे जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर बघत नाही तोपर्यंत तुम्हाला आयडिया येणार नाही. त्याच्यानंतर एखाद्या म्हणला विरुद्धार्थी म्हण सांगितली जाते, म्हणजे म्हणला आपल्याला काय द्यावं लागणार आहे, विरुद्धार्थी म्हण. त्याच्यानंतर तिसऱ्या लेवलला, म्हणजे चौथी लेवल काय याची, एक म्हण विचारली जाईल, रिकाम्या जागांमध्ये ती तुम्हाला सांगितली जाईल. म्हणजे कसं सांगतो मी तुम्हाला, किंवा एक गोष्ट सांगितली जाईल किंवा गोष्टमधून तुम्हाला काय द्यावं लागणार आहे, त्या गोष्टीला आपल्याला म्हण काय करावं लागणार आहे, मॅच करावी लागणार आहे. ठीक आहे. मग आता आपण समजून घेऊ नेमकं हे पॅटर्न काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं परीक्षेला, अति तेथे माती, अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय आहे, असं तुम्हाला सिंपल प्रश्न विचारला, म्हणजे अर्थ काढावा लागणार तुम्हाला. म्हणजे हा तो त्या पॅटर्न मध्ये बसेल. सेकंड, समानार्थी शब्द, म्हणजे एखाद्या म्हणीला आपल्याला काय द्यावं लागणार आहे, समानार्थी म्हण द्यावं लागणार आहे. ते कसं, म्हणजे आता मी जर म्हटलो एखादी वस्तू आहे समजा, आता समजा मी रुमाल शोधतो, इकडे तिकडे रुमाल कुठे गेलेला आहे, आणि नंतर पाहिलं की अरे खिशातच रुमाल आहे, म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा, हे त्याची काय आहे, म्हण आहे, राईट ना. मग आता ह्या म्हणला समानार्थी म्हण विचारली जाऊ शकते, आहे विचारले गेलेले, क्वेश्चन पेपर चेक करा. मग समानार्थी म्हण काय येईल, कांदा पडला पेवात, पिसे हिंडे गावात. म्हणजे त्याच, म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा या म्हणला आपण काय दिली, समानार्थी म्हण दिली. त्याच्यानंतर विरुद्धार्थी म्हण. आता विरुद्धार्थी म्हण म्हणजे काय, आपण म्हणजे एक म्हण विचारली जाईल त्याला विरुद्धार्थी म्हण द्यावा लागेल. आता फॉर एक्झाम्पल एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणे, म्हणजे ज्याने चुकी केलेली असते तो कायम घाबरत असतो. मग याला विरुद्धार्थी म्हण कोणती देता येईल आपल्याला, कर नाही त्याला डर कशाला, ही एक म्हण आहे. म्हणजे म्हणला विरुद्धार्थी म्हण पण विचारली जाऊ शकते. रिकाम्या जागांमध्ये पण विचारली जाते म्हण. आता रिकाम्या जागांमध्ये कसं, आता थोड्या वेळ मी घेतली, चोराच्या मनात टिंब टिंब, काय पोलीस स्टेशन, काय पोलीस स्टेशन का चांदणे का काय, मग तुम्हाला माहिती चोराच्या मनात चांदणे, म्हणजे तुमची म्हण ही काय असायला हवी, पाठ असायला हवी, हा पॅटर्न. किंवा एक गोष्ट सांगितली जाईल, त्या गोष्टीला आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हण काय मॅच करावी लागणार आहे. म्हण मॅच करावी कशी लागणार ते पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट असणार आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो रामराव, गोष्ट सांगतो, आता तुम्हाला ती काय करायची आहे, त्याला म्हण आपण अटॅच करू. आपण रामराव यांनी त्यांच्या मुलीचं लग्न ठरवलं, पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा विशेष असा पैसा नव्हता, पण त्यांना माहिती होतं की मला माझा भाऊ मदत करेल, माझी बहीण मदत करेल, गाव पण मदत करेल, पण वेळेवर कोणीच नाही आलं. मग ह्या पूर्ण स्टोरीला म्हण काय,
सारा गाव मामाचा नाही कोणी कामाचा, सिंपल. मग अशी स्टोरी सांगितली जाते, त्या स्टोरीला आपल्याला काय द्यावं लागते, म्हण द्यावी लागते. ठीक आहे, मग आता म्हणचं ते आपला पॉईंट क्लिअर झाला. ठीक आहे, मग आता म्हणी क्लिअर आहे. नंतर शुद्ध शब्द अशुद्ध शब्द. आता शुद्ध शब्द अशुद्ध शब्द बरेच विद्यार्थी पोलीस भरती करत असताना मी बघितलेलं आहे की पोरं करत नाही शुद्ध शब्द अशुद्ध शब्द, आणि 1 मार्कांनी आणि 2 मार्कांनी मेरिट घालून बसवतात. मग आता काय करायचं सर, मग काहीतरी मार्ग सांगा, शुद्ध शब्द अशुद्ध शब्द कसे केले पाहिजे. काय नका करू, मोजून 100 शुद्ध शब्द आहे, रोज एक 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 टार्गेट ठेवा आणि एक शब्द 5 वेळा लिहा. आता फॉर एक्झाम्पल जे नेहमी विचारले जातात, आशीर्वाद. मग मी काय करेन माहिती का, एक कच्चं पेज घेईन, त्या कच्च्या पेजवर हा आशीर्वाद हा जो शब्द आहे मी 5-5 वेळा लिहिल. रोज 5 टार्गेट ठेवत, जास्त नाही करायचे, 5 टार्गेट ठेवायचे. मग म्हणजे आणि हे पण सांगतो मी तुम्हाला, व्याकरण करत असताना आणि व्होकॅब्युलरी करत असताना सुरुवात ही समानार्थीपासून करा. कशापासून करा, समानार्थी. रोज 5-5 घ्या किंवा रोज 3-3 घ्या. आता मी समजा घेतले अनल, मग मी लगेच ते लिहून काढणार. अनल विस्तव पावक अग्नी वनी वैश्वानर अंगार. त्याच्यानंतर अमृत सुधा पियुष अही सर्प साप भुजंग नाक. 3च टार्गेट ठेवले आणि त्याच्या सोबतीला मी रोज 5 काय केले, मी शुद्ध शब्द अशुद्ध शब्दाची प्रॅक्टिस केली मी रोज. बस, म्हणजे ऑटोमॅटिकली व्याकरण पण करतो आहे आणि त्यातली त्यात शब्दसंग्रह चालू आहे. खूप मोठं जेव्हा काम करायचं असतं ना, ते काम छोटं करायचं असतं. ओके, ज्यावेळेस तुम्ही असे 3-3 5-5 करून घ्याल आणि कधी 100 वर पोहोचाल हे तुम्हालाही कळणार नाही. मग टप्प्याटप्प्याने चला, टप्प्याटप्प्याने. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी रोज 2 तास मराठीचा अभ्यास करतो आहे, तर त्या 2 तास पैकी 1.5 तास मी व्याकरणाचा अभ्यास केला पाहिजे, आणि जे उरलेले 30 मिनिटं आहे, 30 मिनिटं, 1.5 तास काय करतोय मी, व्याकरण करतो आहे, आणि 30 मिनिटं मी काय करणार आहे, शब्दसंग्रह करणार आहे. पण शब्दसंग्रह मी एकत्र कधीच करणार नाही. मी सुरुवात जर समानार्थीपासून केलेली आहे, मग समानार्थी शब्द संपवण्याच्या मार्गावर लागेल मी. रोज किती पण, 3, 4, 5. त्याला जोडीला शुद्ध शब्द रोज काय करणार, प्रॅक्टिस करणार. मग मग समानार्थी झाले की विरुद्धार्थी, विरुद्धार्थी झाले की शब्दसमूह, ह्या क्रमानेच चाला तुम्ही डायरेक्टली. राईट, म्हणजे हे कळून गेलं. 2 तास जर मी अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये 1.5 तास मी हा व्याकरणावर देणार आहे, आणि 30 मिनिटं जे आहे मी हे कशावर देणार आहे, शब्दसंग्रहावर देणार आहे. ठीक आहे, शुद्ध शब्द आपला झाला. आता हा एक प्रश्न आहे, मराठी साहित्य व माहिती. आता हा जो याच्यावर पण प्रश्न आपल्याला दिसून येतात. काही तुम्हाला म्हणजे ग्रंथांची नावं दिली जाईल, आणि त्या ग्रंथांची जी नावं आहे त्यांचे लेखक कोण आहे. आता मागे जो पोलीस भरतीला येऊन गेला, ताम्रपट ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे, तर ताम्रपट ही जी कादंबरी आहे ही लिहिलेली आहे कोणी, तर रंगनाथ पठारे यांनी. असे येतात. मग साहित्यकार आणि त्यांची माहिती येते, बालकवी कोणाला म्हणतात, निसर्ग कवी कोणाला म्हणतात, सगळी माहिती ही इथं आहे विचारली गेलेली. ठीक आहे, पुढे जातोय आता मी. आता व्याकरण, व्याकरण समजायचं. शब्दसंग्रह झाला आपला, तो भाग झाला. म्हणजे आता शब्दसंग्रहाला आपल्याला किती मिनिटं द्यायची, 30 मिनिटं द्यायची. 30 मिनिटांमध्ये सुरुवात कुठून करायची आहे, इथूनच बघा, मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. ह्या क्रमानुसारच जा तुम्ही, हा क्रमच ठेवा लक्षात. याच्यामध्ये समानार्थीपासून स्टार्ट करायचं आहे आम्हाला, पण याच्यासोबत आम्हाला पॅरलल कोणाला सोबत ठेवायचं आहे, शुद्ध शब्द अशुद्ध शब्दाला ठेवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा भाग झाला. म्हणजे आपला शब्दसंग्रहाचा. मग त्या दीड तासामध्ये 30 मिनिटं रोज आपल्याला काय करायचं आहे, शब्दसंग्रह करायचा आहे. ठीक आहे, पुढे जातो. पुढे समजून घ्या. आता आपण शब्दसंग्रहाला किती वेटेज दिलं तर 10चं वेटेज दिलेलं होतं. आता उरलेलं जे वेटेज आहे व्याकरणाचं, हे किती आहे, 15चं आहे. किती आहे, 15चं. मग आता ह्या 15 मार्काची तयारी कशी करायची आणि टॉपिक कोणते कोणते आहे ते समजून घ्यायचं आपल्याला. आपण जर बघितलं, मराठी जे व्याकरण आहे, मराठी व्याकरण हे 3 घटकात आहे. किती घटकात आहे, 3 घटकात. वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार. वर्ण विचार मध्ये काय येणार आहे, वर्णमाला, वर्णांचे प्रकार, संधी, आकार, विल्ले, हे सगळे टॉपिक येणार आहे. शब्द विचार मध्ये काय येणार आहे, शब्दांच्या जाती येणार आहे, ज्या 8 जाती आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्यय, शब्द विचार मध्ये. मग वाक्य विचार मध्ये काय येणार आहे, सर्वात अति महत्वाचा, वाक्य पृथक्करण, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, पूर्णपणे अभ्यास डिकोड. म्हणजे थोडक्यात मराठी व्याकरणाचे एकूण किती घटक आहे, 3 घटक आहे. हा सुद्धा प्रश्न घेऊन गेला परीक्षेला, मराठी व्याकरणाचे अभ्यासाचे घटक किती आहे, तर किती आहे, 3 आहे. आणि या 3 घटकातच आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मग आता याच्यामधला पहिला पॉईंट मी डिकोड करतो आहे, वर्ण विचार. मग वर्ण विचार मध्ये आपल्याला टॉपिक कोणते करायचे आहे सर, तर वर्ण विचार मध्ये जो पहिला टॉपिक आपल्याला फेस करावा लागतो, व्याकरण आपल्याला जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा आपल्याला पहिलाच टॉपिक येतो, भाषा, लिपी व व्याकरण.
मग भाषेचा उगम कसा झाला, लिपीमध्ये आपण कोणती लिपी वापरतो, देवनागरी वापरतो का काय वापरतो, सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर वर्णांचे स्वरूप व उच्चार. आता वर्णांचे स्वरूप आणि उच्चारामध्ये काय आहे, थोडक्यात आपल्याला वर्णमालेचा अभ्यास करायचा आहे. आपली जी 52 जी वर्णमाला आहे तिचे प्रकार काय आहे, उच्चार स्थान काय आहे, तालव्य दंत तालव्य, या सगळ्याचा अभ्यास हा इथं येणार आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला अक्षर व जोडाक्षर, महत्वाचा टॉपिक आहे हा. जर तुम्ही टॉपिक व्यवस्थित करता आहे, हा 3 आणि 4 नंबरचा टॉपिक अक्षर व जोडाक्षर किंवा योग्य वर्ण रचना आणि आकार विल्हे, तर तुमचं ऑटोमॅटिकली कोणता टॉपिक कंप्लीट होणार आहे, संधी टॉपिक कंप्लीट होणार आहे. हा जो अति महत्वाचा टॉपिक आहे योग्य वर्ण रचना, हा पूर्णपणे संधीला मॅटर करतो. मग आपल्याला हे सुद्धा कळलं पाहिजे की एकमेकांचे टॉपिक मध्ये कनेक्शन्स आहे. कनेक्शन म्हणजे आता मूलध्वनी म्हणजे हा थोडक्यात टॉपिक. आता मुलगा शब्द आहे, मुलगा शब्दाची फोड कशी होती सर, तर फोड अशी होती म अधिक उ अधिक ल अधिक अ अधिक ग अधिक आ. मग ही जी योग्य वर्ण रचना आहे ही जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजते तर डेफिनेटली तुम्हाला काय समजणार आहे, तर संधी हा टॉपिक समजणार आहे. म्हणजे वर्ण विचारामध्ये बघा आपल्याला किती घटक दिसत आहे, 5 घटक दिसून येत आहे, राईट. हे जे अति महत्वाचे आहे. आकार विल्हे येत नव्हता प्रश्न, नाशिक पोलीस 2024 ला येऊन गेला प्रश्न. आकार विल्हे, आकार विल्हे म्हणजे काय रे, थोडक्यात अल्फाबेटिकल ऑर्डर्स, याच्यावर तो प्रश्न कव्हर होतो. ठीक आहे, म्हणजे वर्ण विचार मध्ये किती घटक दिसत आहे आपल्याला, 5. हे आपल्याला व्यवस्थितरित्या करायचे आहे सुरुवातीचे. पुढे जाऊ आता आपण. वर्ण विचार कंप्लीट आहे. पुढचा वेळ आहे शब्द विचार. आता शब्द विचार मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की शब्दांच्या जातींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या एकूण किती आहे, 8 आहे. किती आहे, 8. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की शब्दांच्या जातीमध्ये काय काय विचारलं जातात परीक्षेला प्रश्न वगैरे. ठीक आहे, 1 मिनिट हा. ठीक आहे, जाऊ आता आपण पुढे जाऊ. पुढे बघा, आता शब्दांच्या 8 जातींचा इथं आपला अभ्यास तर क्लिअर आहे, तो काही विषय नाही वगैरे. शब्दशक्ती. ओके, शब्दशक्ती आतापर्यंत, शब्दशक्ती म्हणजे एकूण शब्दशक्ती 3 आहे, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा, या 3 शब्दशक्ती आहे. ओके, आतापर्यंत याचं बेसिक विचारत होतं, पण आता शब्दशक्ती हे जे अभिधा व्यंजना लक्षणा याचे उपप्रकारांवर चालले, सारूपा निरूढा लक्षणा, उपप्रकारवर पोलीस भरती खेळते या परीक्षेवर. मग त्यामुळे हा टॉपिक आपल्याला डीप लेवलला जाणून घेणं गरजेचं आहे. 3 नंबर, खूप जणांना प्रॉब्लेम आहे या टॉपिकचा, वृत्त. अरे वृत्त हा टॉपिक इतका सोपा आहे, एवढा सोपा आहे, तर एकदा जर आपल्याला त्याचं बेसिक समजलं, लेक्चरच्या माध्यमातून आपण ते क्लिअर करणारच आहे, तर या टॉपिक सारखा सोपा टॉपिक कुठं नाहीये वगैरे. ठीक आहे, काव्यगुण. काव्यगुण एखादा प्रश्न येतो, काव्यगुणाचे एकूण प्रकार किती आहे, 3 प्रकार आहे. ओके, ते सगळे कधीतरी येतो प्रश्न, कधीतरी. ओके, रस. मग आता रस हा जो टॉपिक आहे, रस 9 रस आहे टोटल, ते सगळं त्याचा आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. शब्दसिद्धी खूप जास्त विचारला जाणारा टॉपिक. शब्दसिद्धी पोलीस भरतीला आहे, खूप जास्त प्रमाणात आहे. मग तुम्हाला काय विचारलं जातं, तत्सम शब्द विचारले जातात, तद्भव शब्द विचारले जातात. आता तत्सम शब्द मी तर डायरेक्ट तुम्हाला लिहून देणार आहे आणि ते ओळखण्याची एकदम ट्रिक पण देणार आहे. आता सर्वात महत्वाचे जे तत्सम शब्द आहे, बघा, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, उत्सव, समर्थन, मस्तक, अरण्य, धर्म, पुरुष, नदी, पुत्र, कन्या, हे अति महत्वाचे तत्सम शब्द जे परीक्षेला विचारले जातात. देशी शब्दही विचारले जातात. मग ते पाठांतर कसे करायचे किंवा त्याच्यावर ट्रिक कशी आहे हे सगळं मी तुम्हाला कव्हर करून देणार त्याच्यामध्ये. ठीक आहे, तो शब्दसिद्धीचा भाग झाला. हा पोलीस भरतीला विचारला जातो हा भाग. म्हणजे आपलं वर्ण विचार, शब्द विचार. आता राहिलाय वाक्य विचार. बघा आता वाक्य विचार. वाक्य विचार मध्ये कोणते कोणते टॉपिक आहे, वाक्यांचे प्रकार, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य, असे प्रश्न विचारले जातात. वाक्य रूपांतर, होकारार्थीचं नकारार्थी करा, राईट. वाक्य संश्लेषण, वाक्य संकलन, 2 वाक्य किंवा 3 वाक्य एकत्र करून एक वाक्य तयार करा, असाही प्रश्न येतो. आणि याच्यामध्ये आणखी प्रयोग. जर क्रियापद टॉपिक जर क्लिअर असेल तर हे समजणार आहे. प्रयोग हा टॉपिक तुम्हाला समजल. पण प्रयोग मध्ये तुम्हाला एक सांगू का, येतं सगळ्यांना प्रयोग, पण पोलीस भरती मधले जेवढे पण पोरं आहे ना, त्यांना अडचण कुठे येतं माहिती का, मिश्र प्रयोग मध्ये अडचण येते. कोणत्या प्रयोग मध्ये, मिश्र प्रयोग मध्ये. मग तो अति महत्वाचा आहे, जो मी तो कव्हर करणार आहे. विराम चिन्हे. विराम चिन्हे येतो, एक प्रश्न आहे परीक्षेला, एक प्रश्न कव्हर होतो कधी कधी. ठीक आहे, असे हे टॉपिक आहे जे मराठी व्याकरणामध्ये जे 25 भागामध्ये काय केलेले, विभागले गेलेले. मग ह्या 25 पैकी जे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं, 15 मार्क व्याकरणावर आहे
आणि 10 मार्क हे कशावर आहे, व्होकॅब्युलरीवर आहे. हे या पद्धतीने आहे. मग ठीक आहे, आता हे झालं सिलेबस डिस्कशनच्या बाबतीत. सिलेबस मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की काय काय कव्हर होणार आहे आणि काय काय नाही कव्हर होणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये अति महत्वाचं, मग सर हे कव्हर कशातून करायचं आणि पुस्तकाचा यूज कसा करायचा. आता तुम्हाला इथे सगळ्यांना हे पुस्तक दिसत असेल, आपला जो अति महत्वाचा जो काळा घोडा आहे पुस्तक, राईट, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, टॉपिक वाईज क्वेश्चन दिलेले आहे. टॉपिक वाईज म्हणजे वर्णमालेचे क्वेश्चन एका ठिकाणी, संधीचे प्रश्न एका ठिकाणी, त्याच्यानंतर A to Z सॉल्युशन हे आपलं एक आहे. त्याच्यानंतर वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक पूर्णपणे डिकोड करतं. हे पण पुस्तक ऑल इन वन गाईड आहे हे आपलं. आणि त्यातली त्यात ह्या आपल्या मराठीच्या नोट्स, या आपल्या मराठीच्या नोट्स आहे, ज्या प्रॉपरली आपण काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, मग आता एक मिनिट आपण फक्त मराठीच्या बाबतीत डिस्कशन करू की सर कसा करायचा अभ्यास. समजा तुम्ही ह्या याच्यातून अभ्यास करताय, समजा मराठीमधून अभ्यास करताय, आणि पुस्तकाचा यूज कसा करायचा मी ते सांगतोय मी तुम्हाला, राईट. किंवा तुम्ही समजा कोणतंही मराठीचं पुस्तक करताय असं आपण गृहीत धरून घेऊ, पण असं आपण गृहीत धरू की तुम्ही याच्यामधून करताय, नोट्स मधून करताय. मग काय करायचं, समजा तुम्ही वर्णमाला हा टॉपिक बघताय किंवा संधी हा टॉपिक बघताय, वाक्य पृथक्करण म्हणजे समजा आता तुम्ही अभ्यासाला बसले, समजा अभ्यासाला बसले, मग साधारणतः तुम्ही काय केलं, मी तुम्हाला किती तास सांगितलं, 1.5 तास सांगितलेलं तुम्हाला. 1.5 तास तुम्ही कशाला देताय, व्याकरणाला देताय, आणि 30 मिनिटं शब्दसंग्रहाला देताय. मग 1.5 तासापैकी तुम्ही 1 तासात वर्णमाला हा टॉपिक वाचला. मग तो टॉपिक वाचून झाल्यानंतर लगेच या नोट्स मधून वाचल्या, मग लगेच तुम्ही कोणाकडे जायचं, तर आपल्या ह्या काळा घोडा या पुस्तकाकडे जायचं. मग काय करायचं, मग लगेच वर्णमाला हा टॉपिक काढायचा, वर्णमाला टॉपिक काढायचा, आणि वर्णमाला टॉपिक मधून लगेच ते प्रश्न काय करून घ्यायचे, सॉल्व्ह करून घ्यायचे. आता एक मिनिट एक प्रश्न होता जो पोलीस भरतीला आलेला आहे, मीरा भाईंदरला पण आलेला आहे, चेक करून घ्या, ते सांगतो. या पुस्तकातून, आपल्या ग्रंथ काळा घोडा या पुस्तकातून चेक करा. मीरा भाईंदरला आलेला आहे, रत्नागिरीला आलेला आहे, आणि आत्ताच्या 2025च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. तर त्यांनी प्रश्न असा विचारलेला होता, शाखामृग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारते, यामधील शाखामृग या शब्दाचं विरुद्धलिंगी शब्द ओळखा, असा प्रश्न होता. पण पहिले प्राथमिक शाखामृग काय हे माहिती असणं आवश्यक आहे. शाखामृग कोणाला म्हणतात, तर शाखामृग हे वानरला म्हणतात, माकडला म्हणतात. म्हणजे मग माकड या शब्दाची समानार्थी काय काय, कपी, मरकट, शाखामृग, हे लक्षात असू द्या, वानरला म्हटलं जातं. मग आता ते काय म्हणताय, शाखामृग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारते, मग याचे विरुद्ध लिंगी काय, मग शाखामृग म्हणजे वानर, आणि त्याचे विरुद्ध लिंगी काय आलं पाहिजे, वानरी. यस, प्रश्न डिकोड झाला. म्हणजे का डिकोड झाला, आपण याची सविस्तर याची माहिती 44,000 मध्ये आपण काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे, राईट. म्हणजे आपल्याला आयडिया येऊन गेली. म्हणजे फक्त अभ्यास आपल्याला तुम्ही कोणत्याही पुस्तकातून करा असं म्हणत नाही की तुम्ही हेच पुस्तक घ्या, पण याच्यापेक्षा जर तुम्हाला बेटर झालं ना, मग ते घेऊन टाका पुस्तक, असं काही आमचं म्हणणं नाही. पण ह्या पुस्तक मध्ये म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बघाल, तुलना करा त्याच्यानंतर, आणि क्वेश्चन पेपर बघा, मग तुम्हाला आयडिया येईल की नेमकं कोणतं पुस्तक बेटर आहे आणि काय बेटर आहे. म्हणजे तुम्हाला कळलं, मी फक्त ह्या विषयाच्या बाबतीत आहे, तुम्ही बाकीच्या विषयांना पण हे लागू करू शकताय. मराठी व्याकरणामधून मी एक टॉपिक केला, आणि नंतर काळा घोडा याच्यामधून म्हणजे आपल्या या ग्रंथामधून तो क्वेश्चन पूर्णपणे काय करून टाकला, डिकोड करून टाकला. दॅट्स ऑल. ठीक आहे, मग आता म्हणजे आपल्याला एक स्ट्रॅटर्जी समजून गेली. ओके, मग हे सगळं जे आहे, ही सगळी जी स्ट्रॅटर्जी आहे, हे मी तुम्हाला जे नियोजन सांगितलं, हे नियोजन हे सगळंच्या सगळं आपण कशामध्ये आपण त्याची अंमलबजावणी करणार आहे, स्वप्न खाकी बॅच मध्ये आपण त्याची अंमलबजावणी करणार आहे. ही स्वप्न खाकी जी बॅच आहे ही पूर्णपणे बेसिक टू ऍडव्हान्स चालणार आहे. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणते शब्द पाठ करायचे, नियोजन कसं करायचंय, काय नियोजन करायचंय, हे सगळंच्या सगळं स्वप्न खाकी 2.0 या बॅच मध्ये आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे सगळं. म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला शिकवणार नाहीये, त्या शिकवण्याच्या माध्यमातून तुम्ही काय केलं पाहिजे, कोणते विश्लेषण केले पाहिजे, कोणत्या घटकांचा प्रॉपर अभ्यास केला पाहिजे, कोणते घटक विचारले जाणार आहे, याचं पूर्णपणे मार्गदर्शन आपण काय करणार आहे, स्वप्न खाकी बॅचच्या माध्यमातून तुम्हाला कंप्लीट करून देणार आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर येणाऱ्या 2026 आणि 27 मध्ये तुम्ही लवकर पोस्ट काढावी हीच आमची इच्छा आहे. आणि तुमचे जे काही स्वप्न आहे ते तुम्ही स्वप्न काकेमधून काय करावं, पूर्ण करावं. धन्यवाद.